हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्ल चॅटच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आपण बरेच दिवस ह्या कॅरेक्टरवरती आपण पॉडकास्ट केलं नाही आहे, तर मी म्हटलं की आज हिच्यावरती करायला पाहिजे. असं थोडं तरी असं मिक्स करून असं कंपाईल करून एकच पॉडकास्ट करायला पाहिजे. असं हिला सोडू नाही शकत आपण. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे बोचूमॉनवर. Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new starts, and the day starts. Chukula. Take two. Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर फनी आणि आज मला सारखी सुट्टी मिळत असते, त्यात काही नवीन नाही आहे. सो येस, आज मला सुट्टी आहे आणि आज मी घरात आहे आणि मी बोचूमॉनला बाहेर घेऊन चाललो आहे. म्हणजे त्यात काही नवीन नाहीच आहे, पण आम्ही काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, काय घेणार आहोत ते तुम्हाला कळेल. तर बघत राहा पुढे काय काय होणार आहे आजच्या दिवसामध्ये. सो स्टे ट्यून फॉर इट. असं म्हणून ह्यांनी अटल सेतूचा आधार घेत त्यावरून उडत फिनिक्स मॉल गाठला. आणि त्यातही असं ह्यांचं म्हणणं होतं की आम्ही इथे असंच आलो, सहजच आलो, आमचा असा काही इरादा नव्हता, काय घ्यायचं आहे, काय परचेस करायचं आहे. आणि फनी गेव मी सरप्राईज आणि ही इज बेस्ट ॲट गिविंग सरप्रायझेस. आणि मला काहीच असं आमचं काही ठरलं नव्हतं. मी फक्त त्याला असं सहजच म्हणाले की मी इथून कधी अशी बाहेर निघेन, माझ्या हातामध्ये अशा लक्झरी शॉपिंगच्या बॅग्स असतील आणि मी कधी असं माझं असं स्वप्न आहे. आणि लगेचच फण्या म्हणाला तथास्तू आणि तो मला घेऊन गेला आणि त्याने मला सरप्राईज दिलं. तर हे ना किती म्हणजे बोचू किती खोटं बोलायचं. तुला ते केव्हापासनं पाहिजे होतं, केव्हाच तुझ्या ह्याच्यात होतं. लास्ट टाईम पण एक व्हिडिओ छापलास ह्याच्यावर की मी एकदम ठरवलं होतं, मी घेणारच होती, मी सेल्फ गिफ्ट करणार होती. पण मग मी असा विचार केला की एवढा खर्च कशाला, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं, मला आवडत नाही. आणि मग मी एक घेऊनच मग ती किती वेळा वापरणार ते पण मला माहीत नाही, म्हणून मी ते नाही घेतलं, असं वगैरे तू म्हणाली होतीस लास्ट बर्थडेलाच, आय थिंक स्वतःच्याच बर्थडेला. कारण तुला ते कधीच स्वतःचे पैसे खर्च करून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे तू तेव्हा ती 1760 कारणं सांगितलीस. आणि तुला ऑलवेज यू वॉन्टेड दॅट फनी शुड गिव्ह यू दॅट गिफ्ट. आणि फनी तेव्हा प्रिपेअर नव्हता ते गिफ्ट तुला देण्यासाठी. सो त्याने तुला काहीतरी वेगळं त्यावेळेला घेऊन दिलं. आणि मग आता ते तू त्याला असं सेटिंग लावलेली होती की अरे तेव्हा नाही दिलं, पण आता जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील किंवा तुला वाटेल तर मला दे वगैरे. आणि ते प्रॉपर प्लॅनिंगनेच तुम्ही तिथे गेलेले होतात. कारण असं तर मग कोणी कुठल्याही मॉलला जातं ना, मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मॉलला गेला असतात जिथे हे आउटलेटच नाही आहे. तुम्ही कुठेही म्हणजे एनी अदर मॉल, इनऑर्बिट काही कुठेही तुम्ही जे जाता, तुम्ही जिओला पण आहे म्हणा, पण जिओ नाही चालणार. बट असं मी म्हणते की जिथे हे आउटलेटच नाही आहे अशा कुठल्या तरी मॉलला तुम्ही जाऊ शकला असतात किंवा गेला असतात जर तुम्ही रँडमली गेला असता तर. पण तुम्ही मुद्दामून तो असाच मॉल निवडला जिथे हे आउटलेट आहे. त्या अर्थी तुमच्या डोक्यात ते होतं की तिथे जाऊन एकदा चेकआउट करायचं आणि काही आवडलं तर घ्यायचं, काही आवडलं तर नाही, आवडणार तर होतंच, परवडलं तर नक्की घ्यायचं, असं तुझ्या डोक्यातच होतं. आणि त्या विचारानेच तू तिथे गेलेली. आणि राहिला प्रश्न, मी मॅनिफेस्ट केलं आणि इतकं लवकर होतच नाही कोणाचं मॅनिफेस्टेशन. आपल्याला आपण करतो तेव्हा आपण किती म्हणजे महिने दिवस आपले जातात, त्याच्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात, ते वर्क व्हायला वेळ लागतो. तर माझं तर असं 1-2 मिनटात झालं. अगं बोचू, 2 मिनटं आणि तुझा एकदम जवळचा संबंध आहे. तुला अजून पण नाही समजलं? अजूनही नाही समजलं तुला बोचू? अरे काय यार फन्या, 2 मिनट के ऊपर कुछ रहता नहीं है, उसका पता ही होगा तुझे तो पता ही होगा. तर 2 मिनटं हा तुझा स्टँडर्ड टाईम आहे. आणि तसंच 2 मिनटामध्ये मग फन्या म्हणाला की मेरा मूड खतम होने से पहले ले सगळीकडे माझं 2 मिनटाच्या वर काही टिकत नाही, मूड पण नाही, म्हणून घेऊन टाक. आता मन में आया, तू ले 2 मिनटात खतम होणार आहे. म्हणून मग तिथे घ्यायला लगेचच ही तयार झाली. आता मूड आहे, लगेचच जाईल, म्हणून हिचं सगळं 2 मिनटामध्ये 2 मिनिट मॅगीसारखं म्हणणार येतं आहे. अरे देवा, या फण्याचं आहे सगळं 2 मिनिट, विदिन 2 मिनिट्स सब खतम, मूड खल्लास, एव्हरीथिंग खल्लास. तर त्यामध्ये मग हिने घाई केली. आणि मग त्यामध्ये पण हिला 2 वस्तू आवडल्या. आता बजेट तर एकाचंच, आता रामाराम मी कसं तरी आपलं कन्व्हिन्स झालं आहे, काहीतरी घेऊन देतो आहे, त्याच्यात आता 2. मग आता काय करायचं? मग आठवले जी म्हणजेच ढबीडुकरे.
आणि इथे फण्या राहायला बाजूला, ही तर ढबीडुकरेबरोबरच लागलेली. त्याला विचारत होती की हे घेऊ की ते घेऊ, हे चांगलं वाटतंय की ते चांगलं वाटतंय, हे माझ्या हातावर चांगलं दिसतंय. म्हणजे तो सांगणार तुझ्या हातावर काय चांगलं आहे काय नाही. आपण सगळ्यात आधी आपला नवरा काय म्हणतो ते विचार करतो. एकदा आपण बघतो की आपल्याला काय चांगलं दिसतंय. सगळ्यात आधी आपल्या मनाचा कौल मॅटर करतो. पण कधी आपण कन्फ्यूज झालो तर आपलं काय म्हणतात सेकंड जे कोणी आपल्याला सजेस्ट करणारं असतं किंवा ज्याला आपण कन्सिडर करतो अशी व्यक्ती म्हणजे आपला नवरा. तर त्याला विचारतो आपण, आणि जर तो म्हणाला की हे नाही, हे छान वाटतंय, तर आपण वी गो फॉर इट. पण ही त्या फण्याला साईडला उभा करून हिच्या सिक्रेट विच इज नो मोर अ सिक्रेट अशा कोणत्या तरी पार्टनरला अर्थात ढबीडुकरेला विचारत होती की मला काय सूट होतं आहे काय नाही, मी हे घेऊ की ते घेऊ. आणि कदाचित असंही असू शकतं की ते ढबीडुकरे तिला गिफ्ट करणार होता. आणि खरंच म्हणजे यांचं काय डील आहे. जरी बहिणी बहिणी आहेत आपण मानूया, पण ह्या लेवलची गिफ्ट्स वगैरे एक्सपेक्ट करणं इजंट इट टू मच. की बाबा तो मला देणार होता, त्याचं बड्डेचं गिफ्ट पेंडिंग होतं. असं पेंडिंग वगैरे कोण लक्षात ठेवतं. म्हणजे आपल्या रिलेटिव्समध्ये वगैरे किंवा इवन आपल्या फॅमिलीमध्ये, इवन इफ युअर हजबंड वाईफ किंवा तुम्ही फ्रेंड्स आहात, काही असलं तरी पण असं एखाद्या वेळेला एखाद्याने गिफ्ट नाही दिलं किंवा काही कारणाने ते राहून गेलं तर आपण थोडी लक्षात ठेवतो की बाबा तुझं गिफ्ट द्यायचं राहून दिलं आहे आणि तू देणारच होतास काहीतरी, तर मला हे घेऊन दे वगैरे. कारण ही गाडीत बसून हे स्वतः म्हणत होती, सांगत होती की त्याचं राहिलं होतं तर त्याला पण मला काहीतरी चांगलं द्यायचंच होतं, म्हणून मग तो म्हणाला हे मीच देतो तुला. काय, आणि मग तो वसूलतो हिच्याकडनं. म्हणजे आयफोन वगैरे हे असे गिफ्ट्स असतात ह्यांचे, अशी डिमांड्स असतात की जर हिने ह्याला असं लाखाचं गिफ्ट दिलं तर मग त्याने पण तिला लाखाचं गिफ्ट द्यायचं. अरे तुम्हाला जर परवडतंय ते घ्या, ते एखादी गोष्ट नाही परवडत आहे तर सोडून द्या. ज्या वेळेला तुम्हाला ती परवडेल तेव्हा तुम्ही ती घ्या. हे असं दुसऱ्यांकडनं मागून घेणं आणि नंतर इव्हेंच्युअली तुम्हाला पण त्यांना त्याच ह्याचं गिफ्ट द्यायचं आहे, तोडीचं म्हणा, किंवा ते पण तेच एक्सपेक्ट करणार की बाबा आम्ही हिला गिफ्ट दिलं तर ही आता मला पण असंच काहीतरी गिफ्ट देणार, आणि मग ते ऑब्लिगेशन होऊन जातं. सो जेव्हा त्यापेक्षा आपल्याला जेव्हा झेपेल, आता बॅग कसं थांबलीस ना थोडं, तसं घड्यासाठी पण थांबता आलं असतं का. तुझ्याकडे काही घड्याळ नव्हतं की काय नव्हतं, किंवा बॅगसाठी थांबता आलं असतं जर तुला घड्याळ घेण्याची एवढी घाई होती तर. पण हे दुसऱ्याकडनं असं मागणं आणि मग त्यांना ते कॉल करून त्यांना सांगणं, मग चॉईसच्या नावाखाली मग त्यांच्याकडनं त्यांना आठवण करून देणं की तुमचं गिफ्ट राहिलं आहे. मग ते म्हणणार की बाबा दिस इज टू मच. म्हणजे ते त्यांच्यासाठी नॉर्मल असेल, बट हे अक्षरशः म्हणजे छिछोरपणा आहे, थिल्लरपणा आहे आणि एकदम फालतूपणा आहे. आणि त्या फन्याला जराही लाज नाही आहे, शरम नाही आहे. अक्षरशः म्हणजे त्याच्या तोंडावर त्याची बायको त्याच्या जिजाबरोबर, तिच्या जिजाबरोबर म्हणजे रंगरेलिया करते लिटरली. म्हणजे दोघांच्याही तोंडावर टिच्चून यांचं चाललेलं असतं. त्या फुगीला तर काय पडलेलीच नाही आहे, तिचं तर रिलेशनशिपच फक्त त्यावरच बेस्ड आहे. आणि नुसतं तिला काय असं काय, तिला तर हे माहिती आहे की ताई काय कितीतरी आहे त्याच्या माई अक्का बक्का, सगळीकडे थप्पा मारत फिरत असतो. सो शी डझंट केअर, शी इज यूज टू इट. बट तुला जरा काहीतरी तरी वाटलं पाहिजे यार फन्या. ही बोचू इतकी हपापलेली आहे, इतका वेस्ट आहेस तू की तिला प्रत्येक वेळेला दुसरीकडे काहीतरी ऑप्शन शोधावा लागतो. प्रत्येक वेळेला दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा त्या डुकरेला, तिला कोण भावच देत नाही, त्या डुकरेच्या गळ्यात पडत असते बघा तेव्हा. सो हो फायनली बोचूमॉनला मिळालेला आहे काय ते तिला घ्यायचं होतं. तिच्या साळकाया माळकायांकडे बघून तिचा जीव नुसता जळत होता, केव्हाच तिला पाहिजे होतं. पण तिची जी साळकाई माळकाई आहे ती बघितली ना कशी, म्हणजे बिल द्यायला वगैरे पण किती ती बोंबाड एवढी मोठी आलेली तिकडून, पण इथे एक पैसा खर्च करायला तिची दानत नव्हती. अशा बाईचं तू कंपॅरिझन करते आणि अशा बाईबरोबर कंपेअर करून तू बापरे कर बाई कर. तिचीच लेवल, तिच्या लेवलला येऊ दे तुझी पण लेवल, आणि तुझे पण असेच होऊ देत, आणि जे काही आहेत ना ते सगळे तुला फाट्यावर मारू देत, तुझी रियालिटी एक्सपोज होऊ देत, मग कळेल तुला. खूप तिची बरोबरी करायला जाते ना, पाहिजे ना तुला मायकल कॉर्स. ते म्हणजे सहजासहजी अफोर्ड करू शकणारे किंवा एकदम इट इज नथिंग, दीज ऑल आर मटेरियलिस्टिक थिंग्स. आणि ह्याचा हव्यास हा कधीही न संपणारा असतो.
आज जर तुला ते घेऊन तुला असं वाटतं की तुझं मन भरणार आहे किंवा तुझं वॉर्डरोब काहीतरी त्याला पूर्णता येणार आहे, तर तसं कधी होणार नाही आहे. अजून अजून तू त्यात अडकत जाणार आहेस आणि अजून अजून खूप वाईट होणार आहे. तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. जसं बोंबाडचं दिसतं ना, जे दिसतं त्याच्यावर मत जाव, अपनी अक्कल लगाव, जी नाही आहे DBSला. पण बघ बाबा काय ते, आता मी काय बोलू. आणि त्यानंतर ट्रेंडिंग आता सध्याचं एकदम म्हणजे हॉट टॉपिक म्हणजे बड्डे, सासूबाईंचा आणि मावशीचा बड्डे. त्या मावशीला तर बिलकुल म्हणजे इज्जत नावाची गोष्ट नाही आहे. एवढी मोठी 60 वर्षाची बाई झाली, पण अजिबात अक्कल नावाचा प्रकार नाही आहे ना तिच्या घरच्यांना आहे. कसले म्हणजे फुकट चंबू आहेत रे साले, एक नंबरचे फुकट चंबू. उठतात आपलं तोंड घेऊन येतात फुकटे. ही कॉन्टेंटसाठी करते. कॉन्टेंटसाठी पण माणसाने किती करावं. अगं बोचू, तुला खरंच एक रियालिटी सांगते. पहिले तू करत होतीस, तुला त्याचे रिटर्न्स मिळत होते तेवढे. म्हणजे तू एक व्हिडिओ टाकायची आणि दुप्पट कमवायचीस. पण आता ती परिस्थिती राहिली नाही आहे. तू तेच जर पुढे कंटिन्यू करत राहिलीस तर तुला भीक मागायची वेळ येईल, तुला पण आणि त्या फण्याला पण. त्या फण्याला तर काय पगार देत असतील काय माहिती, फक्त नोकरी टिकवून ठेवण्याचे काहीतरी त्याचे असतील ठरलेले, तेवढंच त्याला काहीतरी पे करत असतील. आणि नोकरीवर ठेवलाय त्याला कारण त्याचं काम आणि त्याचे वर्किंग आवर्स आणि त्याचं सगळं काही स्केड्यूल बघता तो जेन्युइन डॉक्टर कुठल्याच अँगलने तिथे नाही आहे. तो आईच्या वशिल्याचा टट्टू आहे. त्या वशिल्याने त्याला तिथे लावला आहे आणि त्याला सांगण्यात आलं आहे की ह्याला काहीतरी 25-30 हजार द्या महिन्याचे, हा फक्त येऊन रोल कॉलवर हजेरी लावून जाईल, बस हेच याचं काम आहे. फार फार तर डब्बा खाईल, आलंच त्याच्यात कोणतरी त्याला 1-2 इंजेक्शन ठोसून येईल, ही त्याची लायकी आहे. आणि त्याच्यामध्ये तू अव्वाचा सव्वा खर्च करतेस. पहिले तू कमवायचीस, आता तू कमवत नाही आहेस. कमवत नाही आहे म्हणण्यापेक्षा तुझी कमाई होत नाही आहे. पडली आहेस तू फ्लॉप. या सगळ्या तुझ्या साळकाया माळकायांमध्ये सगळ्यात फ्लॉपची कोण असशील तर ती तू आहेस. कळतंय का तुला? आणि तुझे जे फॅमिली आहे ना, फॅमिली एवढी हाईप करते की आम्ही एवढे एक्सायटेड आहोत आणि आमच्या इथे बड्डे म्हटलं की एकदम क्रेझी, पागलपंती आणि मॅडनेस. आता हे काही वर्क होत नाही आहे. बकवास, तेच काहीतरी ते कपल डान्स, ते फालतू गेम, ते कानात फुचकुल्या सोडायचा गेम, हे असलंच काहीतरी करून काही याच्यामध्ये क्रेझी आणि पागलपंती. आणि कसले काय हॉरर फिल्मची काही गरज नाही आहे. तुझ्या सासूला उभं केलं ना तिथे आणि तुला दोघी आणि तो फनियाला अंधारामध्ये 3 जणं तुम्ही काफी आहात. हॉरर घाबरतील लोक असंच तुम्हाला बघून. कसलं काय मजा करते. लोकांना पण माहिती झालंय, पाठ झालंय. आणि त्या मावशीला जरा शरम असती ना तर आली नसती इतक्या इतर बड्डेला वगैरे, ठीक आहे. पण तिचा 60चा कार्यक्रम होता तर जरा तिच्या घरच्यांनी पण जरा लाज बाळगून घरात ठेवायची होती तिला. घरात जरा तिचं करायचं होतं पाहिजे तर तुम्हाला बोलवायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांच्या इथे जायला पाहिजे होतं. दरवेळेला तिनेच तुमच्याकडे येणं मॅन्डेटरी आहे का? तुम्हाला का नाही बोलवत लोक? मला तर काही प्रश्नच आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये की या फण्याच्या दुसऱ्या भावाकडे, मोठ्या भावाकडे का नाही कोण जात? का नाही ती तर मोठी सून आहे, मोठा भाऊ आहे त्यांची, ते लोक का नाही उठबस करत? ह्यांना का नाही कुठले पाहुणे बोलवत? हे लोक ज्या लोकांना बोलवतात कुठल्याही सणासमारंभाला, जे लोक ह्यांच्याकडे असतात, वाय इट इज नॉट अदर वे अराउंड की त्यांच्याकडे कधीच काही का नाही प्लॅन होत? हे लोक साधं म्हणजे तिथे 1 दिवस राहायला पण नाही जात. गेल्या नुसतं असं गेल्यासारखं जायचं आणि 5 मिनटं बसून यायचं. ते सुद्धा मग तिथे गेले, कुठे गेले तरी पण ह्यांचा काहीतरी प्लॅन असतो. मग हे त्यांना तिथून पण घेऊन जातात, नाही तर तिथे स्वतः काहीतरी खर्च करून मागवतात वगैरे. हे लोक ह्या सगळ्या गोष्टी करतात. सो दिस इज रिअली फिशी की हे असं काय आहे, ह्यांचा काय सीन आहे तेच मला कळत नाही. आणि त्या लास्ट टाईम पण मी म्हणाली होती की त्या मावशीच्या घरच्यांना असं कसं की हिला पाठवून दिलं, जा बाई तुझा सेलिब्रेट कर. तिच्या घरच्यांनी त्यांना कसं नाही वाटत की आपण सेलिब्रेट करावा आपल्या आईचा बड्डे, किंवा त्यांना बोलवावं, किंवा कुठेतरी बाहेर तुमच्याकडे पण नको आमच्याकडे पण नको, आपण कुठेतरी काहीतरी एक मध्य साधूया, असं कसं नाही वाटत? इतके कसे काय फुकटे लोक? याचाच अर्थ हिची पण काहीतरी आहे. म्हणजे हिचं तर आहेच ऑफकोर्स, हिच्यासाठी तर कॉन्टेंट मिळून जातं हिला, पण कॉन्टेंटसाठी पण इतका अव्वाच्या सव्वा खर्च. आणि बाबा तुम्ही
कधीतरी असं एक त्या पर्टिक्युलर दिवसापुरते आलंय ठीक आहे, हे तर पूर्णच्या पूर्ण आपलं 3-3 4-4 दिवस आपलं बॅगा भरून राहायला येतात. कसले अजीबच लोक आहेत बाबा. आता त्या बाईचा 60वा बर्थडे होता. ॲटलिस्ट तो 12 वाजता काय जे सेलिब्रेशन आपण करतो ते तरी आपल्या घरी करून यायचं, दुसऱ्या दिवशी यायचं. आदल्या दिवशीच रात्री येऊन बसली आणि सरप्राईज म्हणे सरप्राईज. कसलं डोंबलाचं सरप्राईज. कसली बाई आहे. कसं तिला वाटत नाही की आपण पहिला आपला क्षण, आपला वाढदिवसाचा, आपला एका माइलस्टोन बर्थडेचा पहिला क्षण आपल्या फॅमिलीबरोबर असलं पाहिजे. काय विचित्र, म्हणजे विचित्र, नेक्स्ट लेवल फालतू फॅमिली आहे यांची. फक्त आणि फक्त पैशासाठी जोडलेले आहेत. आणि ते आजच मी एक पॉडकास्ट ऐकलं त्या आरपारचं. ऑफकोर्स कॉन्टेक्स्ट एकदम डिफरंट आहे त्याचं. त्याच्यामध्ये अशा कॉन्टेक्स्टमध्ये होतं की जेव्हा आईवडिलांचं सेपरेशन किंवा असं काहीतरी होतं तेव्हा वडिलांना कितीही असं नेगेटिव्ह इमेज मुलांसमोर असली वडिलांची किंवा वडील चुकतायत हे त्यांना माहिती असूनसुद्धा बऱ्याच वेळेला मुलं वडिलांना चूज करतात ओव्हर देअर मॉम. म्हणजे इमोशनल बॉन्डिंग वगैरे असलं तरी त्यांना जेव्हा सांगितलं जातं की तुम्हाला तुमची आई पर्टिक्युलर टाईमसाठी भेटेल, असं काहीतरी महिन्यातनं 2दा-3दा असं, आणि तुम्ही वडिलांकडे राहणं पसंत करणार की काय, तर ते वडिलांना चूज करतात. म्हणजे एक मॅच्युअर किड, एकदम लहान मूल असं नाही पण थोडं समजदार असं मूल. तर ते कसं, म्हणजे त्यांना एवढं होऊनसुद्धा ते कसं काय वडिलांना. तर त्यामध्ये ते म्हणतात डॉक्टर की पॉवर जिथे असते किंवा सेफ्टी जिथे वाटते तिथे इट्स अ ह्युमन टेंडन्सी की लोक तिथे, नॉट ओन्ली किड्स बट अदरवाईज ऑल्सो, कोण पॉवरफुल व्यक्ती असली किंवा पैसेवाली व्यक्ती असली किंवा ती असं पैसे फेकत असेल किंवा काही तुमची चंगळ करत असेल, मजा करत असेल, तुमची मजा करवत असेल म्हणजे तुम्हाला, तर अशा व्यक्तीच्या सहवासात राहणं लोक पसंत करतात. पसंत करण्यापेक्षा त्यांना असं असतं की चल बाबा, म्हणजे ह्यांच्याबरोबर राहू तर आपल्याला काहीतरी मिळेल किंवा हे लोक काहीतरी मजा करतील तर त्याच्यामध्ये आपली पण मजा होऊन जाईल, म्हणजे त्याबरोबरच लगे हात आपली पण थोडीशी बल्ले होईल. त्या ह्याच्याने ते लोक अशा लोकांना चिकटतात. त्यानंतर कोण पॉवरफुल असेल तर तो कितीही वाईट माणूस असू दे, कितीही काही असू दे, त्याचं सगळं आपल्याला माहिती असू दे की बाबा तो कुठल्या मार्गाने पैसे कमवते किंवा काय करते काय, बट जस्ट बिकॉज ही इज पॉवरफुल लोक त्या माणसाशी रिलेट करायला बघतात किंवा त्याचं नाव घेऊन त्याची ओळख वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या ओळखीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात बिकॉज ही ऑर शी इज पॉवरफुल पर्सन. तसं हिच्या छाचू आईच्या बाबतीत आहे. सो ह्यांच्या घरातले ना हे असेच आहेत, हे असे पडीक आहेत, हे असे वेस्ट आहेत. ह्यांचं स्वतःचं असं काही नाही आहे, हे स्वतः असलं काही अफोर्ड करू शकत नाहीत, मजा करू शकत नाही, दुसऱ्याला देणं तर दूरचीच गोष्ट, स्वतःसाठी पण ते त्यात असल्या काही गोष्टी करू शकत नाही. तर ते म्हणतात की चला इकडे काय हिला कॉन्टेंटसाठी आपल्याला बोलवते ना, पण आपली तर मजा होते ना, लगे आत आपली पण मजाच होते, आपलं कुठे काय जातं आहे, ठीक आहे मिळू दे आपल्यामुळे कॉन्टेंट, तिला कॉन्टेंट मिळेल, आपली मजा होईल. आणि म्हणून हे लोक पडीक असतात तिथे आणि म्हणून हे लोक असे तयार होतात. पण आता काय झालं आहे माहिती आहे, सीन थोडासा पलटला आहे. आता पहिले बोचू त्यांच्यावर कमवायची, आता बोचूचीच कमाई होत नाही आहे. बोचू नुसती अशी भरडली जाते, घिसली जाते, पिसली जाते आणि बाकी काय नाही. आणि इतके निर्लज्ज आणि इतके चप्टर लोक आहेत ना की ह्यांना बरोबर तिची नस कळालेली आहे आणि तिथे बसून मोठे खाऊन पिऊन आराम करून ढेकर मारून तिलाच बाता सुनवतात. आणि ही पण इतकी मिंदी आहे की काहीतरी करा ह्या हॅप्पी फॅमिलीसाठी वगैरे, काहीतरी बघायला मला व्ह्यूज द्या ॲटलिस्ट, ते बघण्यासाठी किंवा मी किती काय करते त्याच्यावर तरी मला व्ह्यूज मिळू देत, यासाठी ती कुठल्याही थराला जाते. म्हणजे लिटरली त्या दिवशी फण्या म्हणाला माझी बायको काम करून थकली आहे, तर ती मावशी तिथे बसलेली मोठी म्हणे की थकली बिकली असं म्हणायचंच नाही, थकली असा शब्दच नाही वापरायचा, दमले थकले. आणि ही छाचू आई ही बेडरूममधनं बाहेर पण नाही येत नटमोगरी, ही बाई म्हणते की
नाही हो, असं नाही बोलायचं. असं बोललं ना की मग तेच मग आपण तसंच वागायला लागतो किंवा आपल्या मग ते डोक्यात तसंच बसतो आणि मग ते आपल्याला तशीच नेगेटिव्हिटी येते. म्हणून असं कधी बोलायचंच नाही. वा रे वा 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 वा, स्लो क्लॅप्स. म्हणजे खरंच या कसल्या बायका आहेत. एक फुकटी स्वतःचं घरदार सगळं सोडून इथे फुकट गिळायला आली आहे, ज्ञान पेलते, आणि दुसरी नडमोगरी ती तिथे बसली आहे, काही म्हणजे स्वतःचं जरा पण इकडचं तिकडे करत नाही, बूड हलत नाही तिचं बेडवरून. साधं मोठ्या मुलाकडे कधी जायला तिला नाही होत आपला कम्फर्ट झोन सोडून. आणि ही बाई म्हणे की असं नाही बोलायचं, मी थकली बिकली असं नाही बोलायचं. चाचूई, तुझं आजकाल जास्त होत चाललंय अवतार. जवानी तेरी फत. काय जवानी संपतच नाही आहे. फ्रॉम द काय ते बॅकलेस ब्लाऊज टू आता काहीतरी ते बुबुगलसारखं घातलं होतं, कटोऱ्या लावल्या होत्या लिटरली एक्स्ट्रा स्टिच करून स्पेशली. म्हणजे त्या एकदम हायलाईट करत होती कटोरी तिची, असला ब्लाऊज घातलेला. हिचं बापरे, तू तर मला वाटतं काम करून थकतच नाही आहे. काम जीवन जोरात चाललंय तुझं, म्हणजे काम चांगलंच चाललंय तुझं, असं तुझ्याकडे बघून दिसतंय ते. आणि त्या बेसिसवर सांगते का, बाकी तर घरातली कामं करताना दिसत नाहीस कधी. आणि वर सांगते पण बोचूला आवडत नाही, आणि माझ्या सासूबाई पण मला कधी काही करायला द्यायच्या नाही. ज्या व्यक्तीने स्वतः आयुष्यात काही केलं नाही, फक्त नटमोगरेगिरी केली, याच्या त्याच्या बाजूला खांद्याला खांदा लावून बसली आणि इकडे तिकडे बस इकडची फाईल तिकडे केली, बस हीच कामं केली, ती बाई दुसऱ्यांना सांगते की थकायचं नाही, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, तू थांब आता, वय झालं बाई तुझं, कंट्रोल. आणि मावशीबाई, आवरा स्वतःला. हे ज्ञान आहे ना स्वतःच्या सुनेला पेला, तिथे मुलगी बसली आहे गिळते ना, तिला पेला. त्यांना सांगा स्वतः आले इथे आराम करायला, वर वचवच मोठी बाता मारते. चल जा स्वतःच्या घरात कर जरा 4 माणसं बोलवून. थकायचं नाही, आराम नाही करायचा, असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं, आली मोठी. आता हे लोक काही कामाला येत नाहीत, हे रोजचे मेंबर. तर तो गावचा घेऊन आली काका, त्या मामा म्हणजे मामा, त्या मामाला नवीन ॲडिशन त्याच्यावर बघते आता व्ह्यूज छापायला. अरे काय नाही रे, तुझी बकवास फॅमिली आणि ते फालतू थिल्लर चाळे त्यांचे बघायला कोणाला इंटरेस्ट नाही. नुसतं ते बायकांना फिरवायचं, काय ना काहीतरी बोलायचं, तारीफ करायची, काय ना काहीतरी ह्याच्या त्याच्याबद्दल असं चांगलं बोलायचं. आमच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्या इथे पाणी आलं, तिथे पाणी सुटलं, बस पाण्याचा नुसता आपला थपथपाट, बस तेवढंच आहे. थप थप थप. दुसरं काहीतरी या आता बाहेर, बकवास बंद करा आता, कंटाळा आला त्याच कॉन्टेंटचा. आणि त्या फण्याला तर बाबा कधी त्याचा असा नुसता असा 2 मिनिटाचा कार्यक्रम जोरातच असतो. नुसता बोललं की 2 मिनिटात तयार होतो लगेचच, गिरक्या घ्यायला आणि खाली नील डाऊन व्हायला फालतूकडचे. गुडपे मेला. यांच्या घरच्यांची लायकी तर तेव्हाच समजली जेव्हा ही काहीतरी शॉपिंगला गेलेली, त्या नंदेला, ती कोण नवीन आली आहे मावशीची मुलगी, तिला घेऊन वाटी म्हणे की मी माझे ड्रेसचे पैसे, मेरे ड्रेस के पैसे मुझसे लेना. का गं वाटे, जरा बोलावंसं नाही वाटलं की मी सबका पैसा मुझसे ही लेना म्हणून, सबका मैं ही देती हूँ, मेरे ड्रेस के पैसे में. म्हणजे ते मावसाडच्याच कॅटेगरीतली वाटते. मावसाड कशी, मैंने बस इतना ही पिया है, मैंने बस इतना ही लिया है, मैं अपना इतना ही पैसा दूंगी, मेरा बिल अलग से देना, तसं हिचं चाललेलं. शी, काय कॅटेगरी आहे यांची. आणि म्हणे आम्ही दरवर्षी जातो आणि त्या किनाऱ्या ढाब्याला ती त्या मोगची आई म्हणे, ती येडी मावशी म्हणते की आमचं माहेरघर आहे. माहेरघर का, तुझा काय लागतो का की तू आता बोलली असती, कशाला काहीही बोलायचं. ते किनाऱ्या ढाबावाल्याला बिचारा डोक्यावर हात मारून घेत असेल. ही येडी, ही कोण लागते माझी माहेरघरवाली. नुसता आपला फालतूपणा, थिल्लर खाना. फ्रुटिका कुठे गेली, फ्रुटिका बघतेस का तुझ्या क्लायंटला, बघ कसे मागे टेंगुळ आले त्या कुल्याला, तिच्या बोचूवर बोचू चढलेत तिचे. बघ जरा तिच्याकडे, नाव बदनाम करते तुझं, गिळतीये नुसती म्हशीसारखी, खा 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 खा. आणि आता येईल मध्ये खूप खाणं झालं माझं, आता मी सिरियसली करणार आहे, आता मी करणार आहे. हे बावळट कुठची. अगं बाई बोचू,
डबल डेकर होत चालली आहेस, बघ जरा स्वतःकडे. नो ऑफेन्स टू एनीवन हा गाईज, म्हणजे मला अजिबातच असं कोणाचं काही असं साईज आणि याच्यावरती बोलायचं नसतं. मी ह्या लोकांबद्दल बोलते फक्त आणि फक्त, पर्टिक्युलरली DBSच्या बाबतीत. कारण ह्या लोकांचा बडेजाव खूप असतो, ह्या लोकांची नाटकं खूप असतात. लोकांना फसवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जातात. मग आम्ही काय जिम जॉईन केली, मग आम्ही योगाच करतो, मग ही माझी ट्रेनर, ते हे सगळं फक्त आणि फक्त खोटं बाहेर काढण्यासाठी मी वेळोवेळी ह्यांना टोचत असते. हे फक्त आणि फक्त हे जे सो कॉल्ड लोक म्हणतात ना बॉडी शेमिंग आणि हे जे काही आहे ना, ते फक्त आणि फक्त ह्या माजोरड्यांसाठी आहे, ह्या खोटारड्यांसाठी आहे. बाकी काय नाही, मस्त खायचं प्यायचं, मस्त राहायचं, खावानू पिवानू मज्जाने लाईफ, अंगाला लावून घ्यायचं, दिसलं पाहिजे एकदम धष्टा पुष्टा, असं माझं मत आहे. पण ह्यांना नाही, ह्यांना चांगलेच रट्टे देणार मी. ए डबल डेकर, चल आली मोठी लाडात, कमी खा जरा. आणि किती खोटं बोलायचं ते. त्या दिवशी तर म्हणाली की आम्ही बाहेर वगैरे गेलो असतो, पण नको म्हटलं, कारण मग मायसाला दुसऱ्या दिवशी स्कूल आहे आणि मला अजिबातच तिची मिस करायची नाही आहे. तिची स्कूल मिस होता कामा नये, मला ती सवयच नाही लावायची आहे, कारण मग ती सवय होऊन जात आहे. आणि बघता 3 दिवस हेच पडीक होते. मग तिची स्कूल मिस झाली, कारण नेक्स्ट डे तर तिची स्कूल होती. पण हे लोक आदल्या दिवशी आले, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी राहिले, मग त्याच्या तिसऱ्या दिवशी राहिले, मग त्याच्या चौथ्या दिवशी लोणावळ्याला गेले, मग त्या दिवशी गेले, म्हणजे 3 दिवस तर ते तिथेच होते. मग काय झालं, कुठे गेली स्कूल आणि कुठे गेलं काय तुझं? बाहेर नाही जायचं होतं तर घरात बसून तर तू 3 दिवस असेच काढल्यावर तुला काम पण करावं लागलं. शी काय लाईफ आहे. आणि एकीने हिला कॉमेंट केलेली की हे सगळं खर्च वगैरे कोण करतं, तर हिने लिहिलं होतं काय तर रिप्लाय म्हणे की मी आणि फनी अर्धा करतो, नाहीतर मग नॉर्मली आम्ही असं म्हणजे डिवाईड करतो सगळे खर्च, पण जर तसं नसेल आमच्याकडनं असेल तर मी आणि फनी अर्ध करतो, नाहीतर मग जो अवेलेबल असेल तो करतो, जर मी असेल तर मी देते, तो असेल तर तो देतो, मी कधीच फनीवर बर्डन नाही टाकत. बर्डन कशाला? तू बोलवते, तू त्यांना सगळं हे करते, त्याच्या फॅमिलीला तू बोलवून घेते, त्याच्या फॅमिलीचं त्याला का बर्डन होईल, आणि त्याच्या फॅमिलीचं तू पे करतेस, तर तू फुकट नाही, काहीतरी तुझं आहे म्हणून तू करतेस एवढं सगळं. एवढी मिंधी आहेस की तुला तोंडावर लोक बोलतात, तुझ्या एफर्ट्सची कोणाला काय पडलेली नाही आहे. नुसतं चढवायला कधीतरी बोललं, ते पण बोलायला त्यांना सांगावं लागतं की ही बोचू करते किंवा हिने बोलवलं आणि चांगलं वगैरे, नाहीतर तुझीच मारतात ठासून आणि तू काही बोलू पण नाही शकत. इतकी पडीक आहेस तू. आणि एवढं सगळं करून, एवढा अपमान सहन करून, एवढा खर्च करून, एवढं सगळं वेळ आपला वाया घालवून पण तुला काहीच नाही, म्हणजे 8-10 हजार व्ह्यूज पण नाही येत यार. शी, म्हणजे आमदनी 98 आणि खर्च यांचं तर मला वाटतं 100 रुपये आहे. असली गत आहे यांची. काय करत असतात त्यांचं त्यांना माहिती. आणि मला एक गोष्ट कळत नाही की कोणाचा बड्डे असेल तर त्याच्या गळ्यात हार कोण घालतं. म्हणजे पंडित मंदिरमध्ये गेल्यावर एखाद्याचा बड्डे असेल तर आपण देवीचा हार असा देवीला लावून, किंवा देवाला जिथे कुठे आपण जातोय तिथे त्या देवाला लावून तो हार आपल्याला मिळतो, आपण तो घरी घेऊन येतो. गळ्यात कोण घालतं असे हार? काय तो पंडित काय स्वतःची हे करून घेत होता की काय लग्न बिग्न? काय प्रकार मला काय कळलंच नाही. ते गळ्यात हार टाकले यांच्या. ही छच्चू आई काय मोठेपणा सांगते, मी हे होते आणि मी त्याला सांगितलं की मी इकडची ते होते. अरे कोण तो गेला जमाना, कुठल्या काळात एकदा काहीतरी कोणाला तरी टेकून बसली तर हिला बनवली तर तेच घिसीपिटी रेकॉर्ड वाजवत असते. आणि ह्यांच्याकडे पण ते अधिक मासाचं, ह्यांचं तर जरा अधिकच होतं. काय त्याला अर्थच नव्हता, खेळच केला बाबा या लोकांनी. काय तर आई म्हणाल्या अनायसे सगळे आहेत तर करून घेऊया म्हणून आम्ही सगळ्यांना. म्हणजे काय ते अधिक मास कोणालाही द्यायचं? कोणीही, ते मुलं, मामाची मुलं, मावशीची मुलं, त्या मुलांची मुलं, त्यानंतर हा फन्या, हे सगळे कोण वाटेल ते बसत होते, त्यांच्यासाठी गिफ्ट आणून त्यांना काहीतरी देत होते. पण मुळात अधिक मासात जावयाला करतात तर तो छुट्टीचा नवरा नाही आला. केटू काकाला नाही बोलवलं. केटू काका राहायला बाजूला, ज्याचं करायचं तो तर नाहीच, तो गायबच. आणि भलत्यांचंच आपलं कोणालाही पकडून ते पण करून टाकलं ह्या लोकांनी. कसले येडेत रे. म्हणजे काय उगाच काहीही करायचं म्हणून करायचं. नुसती आपल्या धर्माची
त्या धर्मातल्या सणासुदींची पूर्ण मावशी, काकी, तात्या, मामी एकत्र करून टाकायची. ए लगाव मोठे संस्कार म्हणे. त्या दिवशी काहीतरी भाषण देत होती ती छाछूआई, काय तर म्हणे की आमच्या काकींनी आमच्यावर हे संस्कार केले, त्यावेळेला कडक होती म्हणून आम्हाला वळण लागलं. हे असलं वळण, बुबू दाखवायचं, हे छपरीगिरी करायचं, हे वळण असतं? काय वळण लावलंय बापरे. बघायलाच लागेल कोण आहे ती महान काकी या छाछूआई. आणि नंतर हे सगळे गेल्यानंतर फायनली तिला आठवलं की आपल्याला एक मुलगी आहे आणि जिच्यासाठी आपल्याला जिचा अभ्यास वगैरे घेणं पण जरुरी आहे. मग तिला घेऊन बसली आणि तो व्हिडिओ पण छापायचा होता. मुळात तिला काही तिचा अभ्यास वगैरे घेण्यात पण इंटरेस्ट नसतो. तिने काही शिकावं, काही तिचं काही चांगलं व्हावं असं ह्यांना अजिबात वाटत नाही. ह्यांना असंच वाटतं की असंच काहीतरी पैसा कमवू आणि मग हिला पण कुठेतरी असंच काहीतरी हे करून असं लावून ठेवू रोल कॉलवर. हिला पण असं खाण्यापिण्यापुरतं तेवढं सर्वाईव्ह करण्यापुरतं पैसे मिळतील. नाही तर मग काहीतरी आहेच आपले फॅमिलीमध्ये जे चालत आलं आहे, जे फॅमिली ट्रेट आहे ते छपरीगिरी करून असं काहीतरी हातवारे करून आणि विचित्र हावभाव करून आणि चिपडेगिरी करून काही ना काहीतरी जगण्यासाठी ही काढेलच मार्ग. तसंच काहीतरी तिचं आहे बस. बाकी अजिबातच तिला त्या मुलीला शिकवण्यामध्ये किंवा तिच्या स्टडीजमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. आणि नंतर मग तिथे जीव ओतून त्या मुलीवर ऑन कॅमेरा ओरडायचं आणि एकदम तिला असं हे करायचं की बोल, इतकं पण कसं नाही येत, आणि एकदम फ्रस्ट्रेट झाल्यासारखं असं एकदम चिडचिड करायची तिच्यावर. ते करून काहीही होणार नाही आहे बोचू. पहिल्याच सेंटेन्सला, पहिल्याच शब्दालाच तिने तोंड उघडल्यावरच मला कळलं होतं की ती काहीच बोलू शकणार नाही आहे. जेव्हा तू पूर्ण तिची प्रॅक्टिस घेऊन झाली ना, त्या मोमेंटला पण हे स्पष्ट होतं की ती दुसऱ्या दिवशी काहीच करू शकणार नाही आहे. कारण त्याला ना कन्सिस्टन्सी लागते, त्याला कंटिन्युटी लागते, तुला ते सतत अभ्यास करावा लागतो, रोज ॲटलिस्ट अर्धा तास तरी घेऊन बसावं लागतं, तेव्हा त्या गोष्टी होतात. पण तुला फुरसत मिळेल तेव्हा ना, तुझ्या फालतूगिरीतनं, इथे तिथे उंडारण्यातनं आणि त्या ढबीडुकरेला भाव देण्यापासनं, त्याला अट्रॅक्ट करण्यापासनं तुला फुरसत मिळेल तर तू त्या मुलीकडे लक्ष देशील ना. तर कसं असं नुसतं असं एके दिवशी अचानक काहीतरी तिला घेऊन बसला आणि तिला सांगितलं आता हे कर आणि हे पण कर आणि ते पण कर, सगळं कसं काय येणार आहे? तेच झालं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी काहीच बोलून नाही आली आणि वर ही सांगते पण तोंड वर करून ही ना काहीच नाही बोलून आली, अशी आहे ना, काहीच नाही, फक्त माय नेम इज फनीचा गलती से लगा हुआ नेम एवढंच बोलून आली फालतू. म्हणजे लाज पण नाही वाटत. आणि जे टायटल दिलेलंच ना ते एकदम ॲप्ट होतं. हो, तुझीच चूक आहे, तुझीच चूक आहे. तिला जन्माला घालणंच खूप मोठी चूक आहे. जर आपल्याला काळजी नाही घेता येत, आपल्याला नाही जमत, आपल्याला नाही म्हणजे खरंच दुर्दैव आहे या मुलांचं. हे असल्या घरात, असल्या पॅरेंट्सच्या पोटी जन्माला आले. वाया घालवली का, वाया घालवतात शी फालतू कुठचे. आणि राहिला प्रश्न तिला काय येतं काय नाही, तर तुला काय येतं ते आधी तू बघ. तुझ्या आईने त्या चिमेने पण जरा ना फुरसत काढून तुमच्याकडे लक्ष दिलं असतं ना तर बरं झालं असतं. कुठे ती चिमकांडी? हां भाभी काय म्हणता, कशा मूवी ना फारच छान होत्या. प्रकट झाली नंतर, भाभीच्या बड्डेला नव्हती, नंतर अचानक आली कुठून तरी आणि काय म्हणता, हां का मस्तच, मस्त, मी मस्त, तुम्ही कशा भाभी? हो ना खरंच एकदम बाई, मी करून आणले, मी ते पाव किलोचे बांधले. मी आता कधी आली ना तर मी घेऊन येईन. हो नक्की मोठी चिमकांडी. आणि ही तिला त्या घरटेशाचे म्हणे मी प्रोडक्ट देते, ते चिमाचं घर आहे ते, त्याचे डागडुजी कर. कुठे ते घरटेशाचं कुठे ठेवणार आहे ती रद्दी विकायला सांग आधी. ती टिपोयच्या खाली धुळखात ठेवली आहे ती. किती खोटं बोलायचं, किती ते ना खूपच म्हणजे एकदम लिमिट क्रॉस केली आहे या बोचूने. आणि स्वतः तर काय बोलते बोबडा कांदा म्हणे मी इंग्लिश मिडियममध्ये होती ना म्हणून माझं मराठी चांगलं नाही आहे. आणि बाई तुझं मराठी पण नाही आणि इंग्लिश पण नाही आणि तुझं काहीच चांगलं नाही. इंग्लिश तरी कुठे चांगलं आहे तुझं, उजेड पडला. इंग्लिश मिडियमला होती, इंग्लिश मिडियमला काय जायची तरी का की कुठेतरी स्टेशनवर बसायची की मूवी बघायला जायची. त्या दिवशी पण त्या नंदेबरोबर ती कोण आलेली ना वाटी, तिच्याबरोबर गेलेली, तर म्हणते की हा स्ट्रेप चांगला आहे, हा स्ट्रेप न्यू आहे. तो स्ट्रेप जुना झाला, ती स्टाईल जुनी झाली. स्ट्रॅप असतं ते, बॅगचे स्ट्रॅप्स,
स्ट्रेप काय स्ट्रेप काय बोलत असते. आणि एन्व्हायरमेंट डे, एन्व्हायरमेंट, आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्ताने आज हे होतं तिच्या स्कूलमध्ये. तर एन्व्हायरमेंटबद्दल बोलायचं होतं. एन्व्हायरमेंट असतं ते. एन्व्हायरमेंट काय असतं एन्व्हायरमेंट. तू आधी स्वतः बोल ग आणि बोलायला शिक आणि नंतर मग तिच्याकडनं अपेक्षा कर. आधीच उल्हास, त्यात तर कुठलाच मास नाही आहे तुझा आणि क्लास पण नाही आहे. हा बॅग कसा वाटतो फनी. मला हा घड्याळ आवडला, मला हा वॉच खूप आवडला. मग मी म्हणाली की मी एकदा ढबीला विचारते. मला वाटतं की हा वॉच मला सूट होत नाही आहे. एकतर ते जेंडरची करते मा बहीण, मग ग्रामरची करते, शब्दांची करते, प्रोनाऊन्सिएशन्सची करते, सगळ्याची करते. अरे बाबा, तू ना आधी स्वतःपासून सुरुवात कर ग बाई. सगळंच तुला सुधरवायची गरज आहे. नुसती उठते आपली, पाण्यात फोडण्या टाकते आणि सुटते. पंचपक्वान्न कधी थाळी म्हटली ना, की थाळीमध्ये एक चवळी आणि कोबी मॅन्डेटरी आहे. त्या पलीकडे हिची मजल जात नाही. बस हेच आहे हिच्या आयुष्यात. कोणाला वाटतं नाही ही खूप काही करते, ही काही करत नाही. ही फक्त पाण्यात फोडण्या टाकते, ते सुद्धा एक वेळ. दुसऱ्या वेळेला तर रात्रीच्या जेवणाला वगैरे तर गायबच असते. आणि इतर वेळेला जेव्हा ही काहीतरी सामूहिक भोजन ठेवते ना घरामध्ये, सगळ्यांवर खैरात बाटायचं नाटक करते, तेव्हा त्या मामीला स्पेशली त्याचसाठी बोलवते. बॉयकट मामीला, त्या अपयशच्या आईला. ती त्याचसाठी येते की ती अर्ध्याहून जास्त गोष्टी तीच करते. तीच काहीतरी सगळी खटपट करते. तिला मस्का मारून स्पेशली त्यासाठी ठेवलेली. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. बरेच दिवस झाले बोचुमनवर पॉडकास्ट नव्हतं केलं, कारण खूप रिपिटेटिव्ह कॉन्टेंट असतं. म्हणजे रिपिटेटिव्ह तर सगळ्यांचंच असतं, पण बाकीच्यांच्या ह्याच्यामध्ये थोडं तरी काहीतरी बोलण्यासारखं असतं. हिचं तर म्हणजे बोर कॉन्टेंट किंवा एकदम युजलेस थुकरट कॉन्टेंटच्या हिने सगळ्या हदे पार केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हिच्यासाठी आता म्हणजे असंच थोडं असं सगळं मिक्स थोडं झाल्यानंतरच पॉडकास्ट बनवणं मला बरं वाटतं. सो आय होप यू विल लाईक दिस पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.